माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा हिरे जडगंगोर शोभत वरा कुंदून ते पुरे शनी गागर्या देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान स्मरणे माते मान कामना पूर्ती जय देव। नक्कीच विधानसभेत जाऊन दिला पाहिजे आपण एवढं बोलून मी मनगत व्यक्त करतो। जय हिंद जय महाराज। आपण सर्वजण नवखंडीनाथ मंदिरात आपण सर्वजण जमलो आहोत। आज खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद होत आहे की गंगाराम दादा जगदाळे यांना आपण उमेदवारी मिळण्यासाठी आपण इथे सर्व आलो। तरी दादांनी सुद्धा मनापासून कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करावी। आम्ही सर्वजण दादांच्या सोबत 100% पहिल्यापासून शेवटपर्यंत राहू हे खात्री देतो आणि थांबतो। कारण जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या उपमुख्यमंत्री असतील यांना आपल्याला पोहोचून सांगावं लागेल की ही जागा पुरंदरसाठी आम्हाला हक्काने सोडावी, आमचा नक्कीच विजय होईल। आपली संघटना बांधणीसाठी खूप मोठं काम आहे। आपण तालुकाध्यक्ष म्हणून काम केलंय, त्याच्यानंतर आता जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, आपण जिल्हा परिषदेचे सदस्य होता। म्हणजे पक्ष बांधणी, संघटना टिकवणं, संघटना वाढवणं खरंच तुमच्याकडे खूप मोठं कौशल्य आहे। हे करत असताना कुठेतरी छोटे मोठे प्रत्येक गावागावातील हे वेगळे असतील किंवा आपल्या पक्षामध्ये जे काही वरिष्ठ नेते असतील, म्हणजे माझं मत आहे आपण एकत्र सर्वांनी बसलं पाहिजे, आपण एकत्र मिळून सर्वांनी ठरवलं पाहिजे। कारण काय होतंय, मी जरी म्हणलं मला पाहिजे, तुम्ही म्हणले तुला पाहिजे, जर आपली 5 गुण एक असतील तर आपण सक्सेस होईल। एखादी गोष्ट करायची म्हणून करण्याचा अर्थ नाही, ती गोष्ट केली तर सक्सेस झाली पाहिजे, कारण ह्याच्यात आपला मोठेपणा आहे। सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमदार झाला, आमच्यासाठी मोठ्याचं भाग्य आहे। तुम्ही वाढला तर आम्ही वाढणार आहे। म्हणजे आमचं एकच मत आहे की आपण आज या करड्या या ठिकाणी आपण आज जमलोय, पण आपण सासवड या ठिकाणी सर्वपक्षीय मेळावा भरून त्यामध्ये पण आपण विषय घेऊ, आपण वरिष्ठांना पण बोलू आणि त्या ठिकाणी किंवा पुरंदरची जागा आमच्यासाठी द्या। आपली आतापर्यंत एक सर्वात मोठी चूक सांगतो पक्षाची, किंवा तुमच्या मागे आम्ही सर्वजण आहोत आणि दादा आहेतच। मी माझ्यासारखा कार्यकर्ता मी पूर्व भागात पिसवरे गावचा आहे, त्या ठिकाणी मी पाहतो फिरता फिरताना माझ्या जेवढ्या ओळखी नाहीत, रिषे पिसे राजुरी नाहीत, त्या ठिकाणी माझ्यापेक्षा दादा जास्त का पेरलेले प्रत्येक पुढे जा, तुम्ही खालीकडे कापूडदाऱ्यात जा, नेरेला जा, वांड्याला जा, तोंडला जा, आतकरवाडीला जा, बरिंचला जा, माहूरला जा, कुठे जा, दादांना कुठल्या भागात पुरंदर तालुक्यात गेल्यानंतर कार्यकर्ता नाही असं नाही। लोक प्रेमाने बोलवतात, बसतात, चहापाणी करतात, त्यांच्या अडचणी सांगतात आणि ज्यावेळेस नेत्याला कार्यकर्ता अडचणी सांगतो तोच खरा कार्यकर्ता। आज आपले नवखंडीनाथ मंदिरामध्ये तुमच्या गावचे सुपुत्र आणि या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्यावरती अतिशय प्रेम करतो असे आदरणीय गंगारामदादा जगदाळे यांनी येणारी विधानसभा त्या ठिकाणी आमदारकीचे उमेदवार म्हणून जाहीर व्हावे आणि त्यांनी उमेदवारी म्हणून घोषित करावी आणि त्या संदर्भात आपल्या सर्वांची मते घेण्यासाठी आपण या ठिकाणी हजर आहोत। खरं तर पाहता माझे सहकारी मित्र आदरणीय दादा जगताप, आम्ही आणि सागर आबा आहे, आम्ही सर्वांनी एक विचार केला की दादांनी फोन केला की बाबा आपण आपल्या घरात मिटिंग घेऊ अगोदर। आता इथं जी मिटिंग चाललेली आपली घराड्यामध्ये चालली म्हणजे आपली सगळी घरचीच मंडळी आहेत, आपण आलेलो आहोत, आपल्या कार्यकर्त्यांची एक मिटिंग म्हणून आपण या ठिकाणी हजर आहोत। खरं तर पाहता आपल्या सर्वांच्या मनोगतातून समजतं काय करायचं काय नाही करायचं, निवडणूक खेळायची नाही खेळायची, आणि मग आज सूर्य एक सगळीकडे येतं की निवडणूक आपण खेळायची। आता निवडणूक का खेळायची त्याच्या मागे अनेक कारणं आहेत। पहिलं म्हणजे आपल्याला अनेक या पुरंदर तालुक्याचे प्रश्न आहेत, सरकारवर आदरणीय केंद्रात मोदी साहेबांचा आहे आणि या पुरंदर तालुक्यात आपण बघतो अनेक दिवस त्या गुंतवणुकीचा विषय चाललेला आहे। मला कळतंय 10-15 वर्ष झालं, म्हणजे 25-30 वर्षापासून त्या गुंतवणुकीचा विषय आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी तालुक्यामध्ये जे काही सर्वसामान्य जनता आहे
त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी एक सक्षम नेतृत्व, आणि सक्षम नेतृत्व म्हणजे तळागाळातील काम करण्यासाठी एक नेतृत्व म्हणून आपण या ठिकाणी गंगाराम दादांची या ठिकाणी आपण सर्वांनी नामोहक केलेलं आहे. खरं तर पाहता गंगाराम दादांना आता गंगाराम दादा का लायक आहेत त्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो. ज्याला जे जे आमदार झालेले आहेत, पुरी असतील, विलासराव देशमुख असतील, अनेक असतील, गावच्या गावगाड्यामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य नंतर गावचे सरपंच, गावच्या सरपंचानंतर पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आणि त्याच्यानंतर विविध जी काही संघटना पद आहेत, कात्र दूध संघासारखी, अशा ठिकाणी दादाने जवळ 12-14 वर्ष काम केलं आहे. अनेक अनुभवी नेता म्हणून आपण दादांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी या ठिकाणी आपण हजर आहोत. आणि मग एक दूरदृष्टी असणारा संयमी नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं. मी दादांच्या बरोबर अनेक दिवस फिरतो, आणि अनेक दिवस फिरत असताना सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता असो, गरीब शेतकरी असो, एखाद्या कुटुंबातील काही अडचण असो, ती कशी सोडवायची, आणि त्या ठिकाणी दादा नाही म्हणत नाहीत कधी कोणाला. कसली बी अडचण असू द्या, जाणार त्या ठिकाणी विचारणार काय काय करायचं. तर पोलीस स्टेशन असो, वैयक्तिक कोणाच्या घराच्या कुटुंबातील विषय असो, वैयक्तिक कोणाच्या शेताचे विषय असो, बांधाचे विषय असो, अनेक असंख्य अडचणी असतात. आणि मग असंख्य अडचणी सोडवण्याचं काम ससोटीने करणारा नेता म्हणून गंगाराम दादांकडे पाहिलं जातं. आणि मग असाच माणूस हा आमदारकीच्या कामासाठी कॅपेबल असतो. आणि मग अशा ठिकाणी अशा एक उत्कृष्ट प्रकारे चांगलं काम करणाऱ्या माणसांना संधी द्यायची म्हणून आपण आपली घरगुती मिटिंग आयोजित केली. पण या घरगुती मिटिंग मध्ये आपले सर्वच कार्यकर्ते आहेत, दादांना मानणारे कार्यकर्ते जे आहेत